स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी घेऊन आले एकदम झटपट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी वाटाणा भात. हा भात बनवायला खूप सोपा आहे आणि दुपारच्या जेवणासाठी परफेक्ट. फक्त थोडा कांदा, आले, लसूण, मसाले आणि हिरवे वाटाणे आणि तयार होतो हा सुगंध चविष्ट वाटाणा भात. कुकरमध्ये तेल टाकलं. तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकली. जिरी मोहरी तडतडल्यानंतर लसूण टाकला, थोडासा कढीपत्ता टाकला आणि ही फोडणी चांगली परतून दिली. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे टाकले. शेंगदाणे थोडेसे लालसर होऊन दिले. त्यानंतर मी त्यामध्ये हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची टाकल्याच्या नंतर परत 1-2 मिनिटासाठी छान असं परतून दिलं. परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी कांदा ॲड केला. कांदा मी बारीक मध्यम आकाराचे 2 कांदे चिरले होते ते ॲड केले. ते पूर्ण लाल झाल्याच्या नंतर तुम्ही बघताय तर पूर्ण लाल झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी टोमॅटो टाकला. टोमॅटो आणि कांदा मी चांगला परतून घेतला. परतल्यानंतर त्यामध्ये मी त्यामध्ये तेजपत्ता, कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकली आणि पूर्ण असं परतून घेतलं. 1-2 मिनिटासाठी परतल्यानंतर मी त्यामध्ये सकाळी वाटाणा भिजवला होता तो ॲड केला. सुका वाटाणा होता त्यामुळे मी भिजवला होता तो ॲड केला आणि मध्यम आकाराचा बटाटाही त्यामध्ये चिरून टाकला. ते टाकल्याच्या नंतर 5 मिनिटासाठी वाफवून दिलं. वाफवल्याच्या नंतर तुम्ही बघत असाल असं 5 मिनिटासाठी मी वाफवून दिलं आणि नंतर मग त्यामध्ये इंद्रायणी कणी तांदूळ धुवून ॲड केले. 2 वाट्या मी तांदूळ घेतले होते मध्यम आकाराच्या वाट्या. ते पूर्ण असं परतून घेतलं. परतल्याच्या नंतर तुम्ही बघताय असं छान परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी ॲड केलं. पाणी आपल्याला लागेल आपल्या अंदाजानुसारच ॲड करायचं. नंतर वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि एकदा हलवून घेतलं. हलवल्याच्या नंतर कुकरला झाकण लावलं. कुकरला झाकण लावून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या. शिट्ट्या झाल्याच्या नंतर तुम्ही बघत असाल भात खूप सुंदर झाला. चवीलाही खूप सुंदर लागतो वाटाणा भात. झाला आहे आपला सुगंधित झणझणीत वाटाणा भात. लहान्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा सुंदर वाटाणा भात. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि रेसिपी ट्राय नक्की करा. धन्यवाद.